मुरगुडमध्ये वयोवृद्धाची फसवणूक करून दागिने लंपास, 2 अट्टल गुन्हेगार जेरबंद। मुरगुड येथील मुख्य बाजारपेठेत वयोवृद्धाची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 3,10,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 27 एप्रिल रोजी 76 वर्षीय विश्वनाथ शिंदे हे मुरगुड मुख्य बाजारपेठेतून पायी जात असताना 2 अनोळखी इसमांनी त्यांना गाठले। परिसरात सोन्याची चोरी होत असल्याचं सांगून त्यांनी शिंदे यांच्या हातातील 2 सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील चेन सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने काढून घेतल्या। दागिने कागदात ठेवत असल्याचा बनाव करून हात चलाकीने ते दागिने लंपास करून दोघेही पसार झाले। या प्रकरणी विश्वनाथ शिंदे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला। तपासादरम्यान रसूल सरताज इराणी आणि सुमित ताईंगडे या दोघांना अतिग्रे गावाजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। संशयितांकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण 3,10,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान संशयित रसूल इराणी याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात जबरी चोरी तसेच NDPS कायद्याअंतर्गत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार योगेश गोसावी, राजू कोरे, हिंदूराव केसरे, समीर कांबळे, महेश खोत, रोहित मर्दाने, विजय इंगळे, अमित सरजे, सतीश जंगम, सतीश सूर्यवंशी, संजय देसाई आणि अमित मर्दाने यांच्या पथकाने केली। KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।